हरिओम. आज सोमवार 2 डिसेंबर 2024, मार्गशीर्ष मासारंभ. आज देव दिवाळी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की अखंड नामस्मरणात राहणं म्हणजेच उपासना. ऐकूया, देवाच्या आड काय येतं बरं? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो ना. आपण लोकांना त्याबद्दल दोष देतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो. थोडा विचार केला असता ना ते समजून येईल. ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होतं त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कोणाला तरी आपलं म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले आहेत असतात, परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहिती आहे ना. आपले भ्रतार आपले रक्षण करतील असं तिला वाटत होतं, परंतु त्या कोणाकडून काहीही होणं शक्य नाही असं तिला दिसलं. तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आले. म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपलं म्हणावं, मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ते ते त्याच्याच इच्छेने होत असतं ही भावना नक्की ठेवावी. अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे ना. उपासना करणं म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असं वाटणं. आणि मग असं वाटण्याकरता त्याच्या नामस्मरणात राहणं जरुरीच आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचं नाव घेतलं म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारलं तर कसं सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगितलं आहे. नाम हे त्याचं रूप आहे, म्हणून नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणं भागच पडतं. आता हे नामस्मरण कसं करावं? समर्थाने सांगितलं आहे की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच ना. म्हणजे त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो. मीपणा रहित जो नामस्मरण करेल त्याला देव सांभाळीत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवित असतो. आपण कोणाचे तरी होऊन राहावं, गुरुचे तरी किंवा देवाचे तरी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.